महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 20% क्षेत्र हे वनांनी व्यापले असून त्यामध्ये विविध प्रकारची संसाधने आढळतात. या वनसंसाधनांचा संतुलित वापर आणि वाहतूक करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने काही नियम लागू केले आहेत. महाराष्ट्र वन अधिनियम 2014 नुसार वैध वाहतूक परवान्यांशिवाय कोणत्याही वन उत्पादनाची वाहतूक करता येत नाही. वाहतूक परवान्याची वैधता ही मुख्यतः वाहतुकीच्या प्रकारावर अवलंबून असते. मोटार वाहने 120 किलोमीटरच्या आत 1 दिवसांचा परवाना. इतर वाहने प्रत्येक 24 किलोमीटरसाठी 1 दिवसांचा परवाना. जलमार्ग प्रत्येक 8 किलोमीटरसाठी 1 दिवसांचा परवाना. त्याशिवाय तोडलेल्या झाडांची जी काही उत्पादन आहेत त्याची वाहतूक करण्यासाठी सुद्धा वन विभागाचे नियम आहेत. ते मात्र नागरी आणि ग्रामीण भागासाठी सारखेच आहेत. त्यामध्ये काही वृक्षांना जसं निलगिरी आहे, सुबाबूळ आहे आणि बांबू आहे यांना कोणत्याही प्रकारचं पास लागत नाही, निर्गत परवाना लागत नाही. त्याच्याशिवाय त्याची वाहतूक होऊ शकते. आणि महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून आणि परिपत्रक काढून ते निश्चित केलेले की कोणत्या झाडांना परवाना लागणार आणि कोणत्या झाडांना लागणार नाही. या दृष्टीनं नियम स्पष्ट आहेत. उपवनाधिकारी हे एका वाहतूक परवान्यावर जास्तीत जास्त 10 बैलगाड्यांपर्यंत परवानगी देऊ शकतात. या अधिनियमाच्या नियम 35 नुसार वाहतूक परवान्यामध्ये कोणताही बदल करणे प्रतिबंधित आहे. या अधिनियमातील नियम 47 नुसार सर्व वाहतूक करत असलेल्या वन उत्पादनावर सोयीस्कर ओळखीसाठी निर्दिष्ट चिन्हे उमटवली जातात आणि त्याशिवाय कसलीही वाहतूक करता येत नाही. तसेच नियम 49 प्रमाणे या चिन्हांची नक्कल करणे हा शिक्षेस पात्र असा गुन्हा आहे. वन अधिकारी नियम 50(1) नुसार कोणत्याही वेळी वाहतूक परवाना तसेच वाहतूक होत असलेल्या वन उत्पादनांची तपासणी करू शकतात. नियम 50(2) अंतर्गत वाहतूक परवाना धारकास मागणी केल्यावर आपला परवाना सादर करणे बंधनकारक आहे. नियम 82 नुसार वरील कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा ₹2000 पर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. यासोबतच सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी केलेल्या गुन्ह्यांसाठी वरील नियम 82 मधील शिक्षा दुप्पट केली जाऊ शकते. राज्य शासनाने पारित केलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपण आपल्या वनसंपत्तीचा शाश्वत वापर सुनिश्चित करू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आपले सुंदर पर्यावरण जतन करू शकतो.